आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया अजा एकादशीची कथा. फार पूर्वी ही कथा भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिरास सांगितले. पूर्वी हरिश्चंद्र नावाचा राजा होऊन गेला. हा राजा सत्य बोलणारा, जितेंद्रिय व उत्तम राज्यकारभार चालविणारा होता. एका रात्री त्यास स्वप्न दिसले. स्वप्नात एक ऋषी आलेत. त्यांनी सर्व राज्य दानमध्ये मागितले. राजाने संकल्प केला, पाणी सोडले आणि संपूर्ण राज्य स्वप्नातच त्या ऋषींना दान देऊन टाकले. राजास जाग आली व विचार करू लागला, या स्वप्नाचा अर्थ काय असावा. त्यास काही उमजले नाही व आपण उद्याला राज दरबारात पंडित ज्योतिषी यांना या स्वप्नाचा अर्थ विचारू असा विचार करीत पुन्हा झोपला. दुसरा दिवस उजाडला. राज दरबार भरला आणि राजा आपले स्वप्न सांगणार तोच विश्वामित्र ऋषी दरबारात हजर झाले. राजाला स्वप्न आठवले. स्वप्नात तर हेच ऋषी होते. त्याने ऋषींना नमस्कार केला व आदरातिथ्य केले व आसन ग्रहण करण्यास सांगितले. पण विश्वामित्र ऋषी क्रोधित झाले व त्यास विचारले, अजूनही तुम्हाला ओळखले नाहीस का? स्वप्नात तुम्हाला तुझे राज्य दान दिले आहेस, तेच मी आज प्रत्यक्ष घेण्यास आलो आहे. तू खरे बोलणार आहेस. मग मी खरे बोलत आहे की नाही ते सांगावे. राजाने सांगितले, होय ऋषीवर, तुम्ही खरे बोलत आहात. मी लगेच राज्याचा त्याग करतो. राजाने आपली पत्नी शव्या व पुत्र रोहित यांना सर्व वृत्तांत सांगितला आणि ते पुन्हा ऋषीजवळ आलेत. हे ऋषीवर, आम्ही अगदी साधी वस्त्र परिधान केली आहेत. दागदागिने, राजकोष सारे काही येथेच सोडून जात आहोत. म्हणजेच आपणास दान केले आहे. आता आमचा त्यावर अधिकार नाही असे म्हणून नमस्कार केला व निघून जाऊ लागले. तेव्हा ऋषींनी विचारले, राजन, दक्षिणा दिल्याशिवाय दान पावत नाही, हे तू विसरलास का? राजाने सांगितले, हे ऋषीवर, मी तर पूर्ण राज्य दान दिले. आता तर दक्षिणा देण्यास काहीच नाही. विश्वामित्र ऋषींनी सांगितले, मी तुला 1 महिन्याची मुदत देतो. मला 500 सुवर्णमुद्रा दक्षिणा स्वरूपात हव्यात. राजाने मान्य केले व तिघेही जण तेथून निघालेत. काशीत आलेत. राजाने आपल्या पत्नीस विकले तरी दक्षिणा पूर्ण झाली नाही. राजाने स्वतःला विकले व एका चांडालकडे नोकरी करू लागला. त्याने स्मशानात अंत्यविधीस येणाऱ्या व्यक्तींकडून कर घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे हा कर घेऊ लागला. असेच दिवसामागून दिवस जात होते. एक दिवस हरिश्चंद्र चिंताग्रस्त अवस्थेत एका झाडाखाली बसला होता. त्याच मार्गाने गौतम ऋषी जात होते. राजाने त्यांना नमस्कार केला, आपली ओळख सांगितली व सर्व वृत्तांत सांगितला. या अवस्थेतून बाहेर निघण्यासाठी काहीतरी उपाय सांगावा असे सांगितले. गौतम ऋषींनी सांगितले, आजपासून 7व्या दिवशी अजा एकादशी आहे. तिचे व्रत करावे, उपास करावा, भगवान विष्णूंचे पूजन कर असे सांगून निघून गेले. राजाने त्याप्रमाणे अजा एकादशीचे व्रत केले. पुढे काही दिवसांनी त्याचा पुत्र रोहितला सापाने दंश केला. त्यामुळे त्याने प्राणत्याग केला. शव्याने त्यास वनात जाऊन शोधले, पण तो मृत झालेला होता. तसेच त्याला घेऊन त्याचा दाह संस्कार करण्यासाठी गेले. तर तिच्या आवाजावरून हरिश्चंद्राने ओळखले ही आपली पत्नी शव्या आहे. तिची दशा दयनीय झाली होती. एक कुलत्या एक मुलाचा मृत्यू झाला होता. हरिश्चंद्र खूप दुःखी झाला, पण वचनाचे पालन तर करावेच लागणार. त्याने तिच्याकडे प्रेत दहन करण्यासाठी कर मागितला. तिने सांगितले, माझ्याजवळ काहीच नाही असे सांगितले, पण त्याने सांगितले काहीतरी द्यावेच लागेल. तेव्हा तिने आपल्या साडीच्या पदराचा भाग फाडून त्यास देऊ लागली. तितक्यात भगवान विष्णू प्रकट झाले. त्यांनी त्यांच्या शक्तीने हरिश्चंद्र व शव्यास दिव्य वस्त्र प्राप्त करून दिले. त्यांचा मृत पुत्र रोहित जिवंत झाला व भगवान विष्णूंनी त्यांना पुढील आयुष्य सुखाने जगण्याचा आशीर्वाद दिला. लगेच विश्वामित्र ऋषी प्रकट झालेत. त्यांनी सांगितले, हे राजन, मी तुझी परीक्षा घेतली. 1 महिन्याच्या कालावधीत तू तुझ्या जीवनाचा उद्धार केलास. मी तुझे राज्य तुला परत करतो असे सांगून निघून गेले. हरिश्चंद्र, राजा, पत्नी शव्या व रोहित पुन्हा आपल्या राज्यात आले व राजाने राजकारभार सांभाळला. सुखाने जीवन जगलेत व शेवटी वैकुंठास गेलेत. हे अजा एकादशीच्या व्रतामुळे झाले. म्हणून ज्यांचे वैभव संपत्ती नष्ट झाली आहे ती पुन्हा प्राप्त व्हावी यासाठी व सर्व मनोकामना पूर्तीसाठी हे अजा एकादशीचे व्रत अवश्य करावे. आजच्या व्हिडिओत बस इतकेच. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरीनंदन.